प्रबंधभूमी न्यूजचे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन। आज माननीय शरदचंद्रजी पवार आमच्या पार्टीतर्फे आम्ही अर्थसंकल्पाचा निषेध करण्यासाठी इथं आंदोलन करत आहोत। माझे सर्व कार्यकर्ते इथं जोमाने हजर आहेत आणि एक आहे की सरकारने बिहारचा आणि आंध्र प्रदेशशिवाय दुसरं काय केलं नाही। ह्या सरकारला हे कळलं की महाराष्ट्राने समजा तुम्हाला कमी खातं दिले असतील असं म्हणून तुम्ही त्याच्याकडे द्वेषाची भावना बघत तर महाराष्ट्रात तुम्ही द्वेष करताय हे एकत्रित दिसून आलं आहे। रेल्वेच्या एवढा प्रोजेक्ट चालू सध्या त्या रेल्वेला एकही ठिकाणी तुम्ही पैसे दिले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही काही पैसे दिले नाहीत आणि वर म्हणता पीक विमा दिला, हे दिलं ते दिलं, अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आहे। दुसरं असं आहे की 3 लाख रुपये जे कमवतात त्यांच्यावर तुम्ही 5% टॅक्स लावत आहे। हे म्हणजे उद्या ते लोक फाशी घेऊन माझी पाळी घेऊन त्या लोक येणार आहे। ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आमच्या पार्टीतर्फे। राष्ट्रवादी बजेट आम्ही जे करतो ते बरोबर आहे। आम्ही त्याच्या विरोध नकारात्मक करण्यापेक्षा जे तुम्ही देता ते आमच्या महाराष्ट्राला काय आम्ही तुम्ही आम्हाला काय दिले नाही पैसे, काय करणार न द्यायचं? तुमच्या मनात द्वेष आहे ना निश्चित। आमचे खासदार एवढे आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं, तुम्हाला दुसरं काही नाही। तुमच्या मनात प्रत्येक वेळी भावना ही असते, काय जबाबदार कोण आहे? सगळं कार्य ते आता येतील, ते बाहेरगावी गेले। अरे या केंद्र सरकारचं करायचं काय? अरे महाराष्ट्राला भोपळा देणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे धिक्कार असो, धिक्कार धिक्कार असो, धिक्कार असो। अरे या केंद्र सरकारचं करायचं काय? अरे महाराष्ट्राला भोपळा देणाऱ्या सरकारचं करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। धिक्कार असो, धिक्कार असो, मोदी सरकार धिक्कार असो, धिक्कार असो, मोदी सरकार धिक्कार असो। केंद्र सरकारचं करायचं काय? केंद्र सरकारचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, मोदी सरकार धिक्कार असो। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात